विद्यार्थी मित्रांनो, श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय कोपरगाव या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण मौर्यकालीन भारत प्रकरण 7 अभ्यासत होतो. त्यात मौर्य साम्राज्याचा संस्थापक व विस्तार बघितला. आता भाग 2 मध्ये सम्राट अशोकाचे कलिंगचे युद्ध व सम्राट अशोकमध्ये झालेले हृदय परिवर्तन अभ्यासणार आहोत. आता भाग 2 मध्ये आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये जर आपण बघितलं तर मागील तासाला सांगितल्याप्रमाणे कलिंगचे युद्ध हे सम्राट अशोकाच्या आयुष्यातील सगळ्यात शेवटचे आणि परिवर्तनीय युद्ध ठरले. यामध्ये सम्राट अशोकाने जी क्रूर भूमिका बजावलेली होती ती सर्व सोडून नंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो संपूर्ण देशामध्ये प्रसार करण्यासाठी व देशाबाहेर प्रसार करण्यासाठी त्यांनी आपला मुलगा आपली मुलगी यांना पाठवलं. मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले, तर आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये बौद्ध धर्म प्रसारासाठी बौद्ध भिक्षुक पाठविले. अशा पद्धतीने त्याने सर्व आपली जी जीवनक्रिया होती किंवा जीवनचर्या होती ती संपूर्ण बदलून टाकली. चला तर बघूया कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कलिंगच्या युद्धामध्ये जो रक्तपात होता तो बघून सम्राट अशोकाचे संपूर्ण हृदय परिवर्तन झाले. त्यामध्ये त्यांनी सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया व क्षमावृत्ती या सर्व आत्मसात केल्या व असा संदेश इतरांपर्यंत व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभ कोरले. म्हणजेच थोडक्यात काय की युद्ध आणि रक्तपात बघून संपूर्ण त्याचं आयुष्यच बदलून गेलं, त्याला कलाटणी मिळाली आणि त्याने शांतताप्रिय म्हणजेच सत्य, अहिंसा व इतरांप्रती दया व क्षमावृत्ती आत्मसात केली. या लेखांमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदासी, देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याचे कलिंगवर विजय मिळविला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. म्हणजेच थोडक्यात काय की त्याने जो रक्तपात बघितला तो त्याच पद्धतीने त्या ठिकाणची परिस्थिती, हजारो, लाखो, शेकडो स्त्रिया त्या ठिकाणी विधवा झालेल्या होत्या. त्या ठिकाणी एकही असा व्यक्ती नव्हता की तो जिवंत राहिला असावा. सगळीकडे फक्त मृत्यूशय्या आणि मेलेली लोक त्या ठिकाणी दिसत होती. अशा पद्धतीचं ते युद्ध बघून त्याच्या अंगाला काटा फुटला आणि तेव्हापासून त्याने आयुष्यात कधी युद्ध न करण्याचं ठरविलं. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एक लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, वटवाघळे असतील, माकडे असतील, गेंडे असेल यांची शिकार करू नये म्हणजेच मुक्या प्राण्यांवरती दया करावी हा संदेश त्यांनी जगाला दिला. त्याच पद्धतीने त्यावरती त्यांनी निर्बंधही घातले. त्यानंतर सम्राट अशोकाने धर्मप्रसाराचे कार्य हाती घेतले. चला तर अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य आपण बघूया. अशोकाने स्वतः बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बुद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. सम्राट अशोकाने स्वतः बुद्ध धर्म स्वीकारला आणि पाटलीपुत्र या ठिकाणी बुद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्माची जी तत्त्वे होती त्यांनी ती अंगीकारली आणि नंतर त्याने बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्षुक पाठविले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. म्हणजेच थोडक्यात काय की आपला मुलगा आणि आपली मुलगी श्रीलंकेस पाठविली. आता तुम्हाला माहिती आहे की श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये एक समुद्र आहे, त्याला हिंदी महासागर असं म्हटलं जातं. तो ओलांडून श्रीलंकेपर्यंत आपला मुलगा आणि मुलगी यांना पाठवलं. म्हणजेच थोडक्यात काय, समुद्रापलीकडे सुद्धा त्याचं तिथपर्यंत जाण्याची मजल या राजाची होती असं यावरून दिसून येतं. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. म्हणजेच थोडक्यात काय, शांती संदेश हा संपूर्ण जगाला कळावा यासाठी हे स्तूप आणि विहार त्या काळात बांधले जात होते. हा त्यामागचा मुख्य हेतू होता. पुढचा मुद्दा आहे अशोकाची लोकोपयोगी कामे. आता लोकांसाठी त्याने कोणकोणत्या सुखसोयी उभारल्या त्या आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिले. उदाहरणार्थ माणसांना
तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. त्यानंतर सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. आजही आपण जर बघितलं तर धर्मशाळा, रस्त्याच्या कडेला विहिरी या आजही आपल्याला दिसतात, परंतु काही कारणास्तव आज त्या नामशेष झालेल्या दिसतात. त्याच पद्धतीने माणसांना व पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोयही त्यांनी केलेली होती. पुढचा मुद्दा बघूया, मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. म्हणजे थोडक्यात काय की एवढा मोठा भूखंड काबीज केलेला होता. जर नकाशामध्ये मागील तासाला आपण नकाशा बघितला, तुम्हाला पुस्तकामध्ये हे पाहायला मिळेल. त्यामध्ये हिंदकुश पर्वतापासून तर आंध्र प्रदेशापर्यंत, तर सौराष्ट्रापासून तर जवळजवळ त्या ठिकाणी पाटणा म्हणजे मगध, त्याच पद्धतीने नेपाळ, एवढा मोठा विस्तार त्या ठिकाणी झालेला होता. मग एवढ्या मोठ्या विभागाचा जो विस्तार झालेला होता त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने प्रत्येक विभागाची अशी स्वतंत्र राजधानी केलेली होती. आज आपण बघतो की आपला संपूर्ण भारत आहे, भारताची राजधानी दिल्ली हे आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र अशी राजधानी आहे. म्हणजेच थोडक्यात ते कशासाठी केलेली आहे, कारण की त्या संपूर्ण राज्याचा कारभार त्या ठिकाणी चालतो. आज आपण बघतो की आपल्या महाराष्ट्राची राजधानीचा जर विचार केला तर आपण मुंबई असं म्हणतो, उपराजधानीचा विचार केला तर नागपूर असं करतो. म्हणजेच थोडक्यात काय की त्या ठिकाणचा जो भूभाग आहे त्याच्यावरती योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवता यावं व योग्य पद्धतीने राज्यकारभार चालावा, हा त्यामागचा प्रमुख हेतू असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी सम्राट अशोकाने आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग केले. तर त्यामध्ये पहिला विभाग आहे पूर्व विभाग, त्याला आपण तोशाली असं म्हणतो, ते आता सध्या ओडिशा म्हणून ओळखली जाते. दुसरा आहे पश्चिम विभाग, त्याला उज्जैनी म्हणजे मध्य प्रदेश. त्यानंतर तिसरा विभाग आहे दक्षिण विभाग, त्यानंतर सुवर्णगिरी त्याला असं म्हटलं जातं, ते आता कर्नाटकातील कनकगिरी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा जो चौथा विभाग आहे तो उत्तर विभाग, तक्षशिला, तो सध्या पाकिस्तानमध्ये आहे. अशा पद्धतीने हे 4 विभाग या साम्राज्याच्या कारभाराच्या सोयीसाठी ही पाडलेली 4 विभाग होती. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असे. आता राज्यकारभारात आपण बघतो की या ठिकाणी आमदार, खासदार हे आता सध्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी मंत्रिमंडळ आज आपण बघतो, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी मंत्रिपरिषद, अशा पद्धतीची त्या ठिकाणी राज्यकारभाराला सल्ला किंवा राज्यकारभारात किंवा राजकारणात सल्ला हा राजाला देण्यासाठी मंत्रिपरिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते होते. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करणारे अनेक जे अधिकारी होते ते योग्य पद्धतीने काम करतात की नाही, त्याच पद्धतीने या सर्वांवरती देखरेख करण्यासाठी व शत्रूंच्या हालचालीवरती नजर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हेर खाते होते. हेर खाते म्हणजे नेमकं काय की त्या ठिकाणी गुप्त हेर आपण ज्याला म्हणतो, की जे काय करतात की त्या ठिकाणी लक्ष ठेवत असतात की नेमका आपला राज्यकारभार व्यवस्थित चालू आहे की नाही, शत्रू कोणत्या पद्धतीने आपल्या साम्राज्यावरती हल्ला करतो की नाही, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे त्यांची नियोजने असतात शत्रूंचे ते मोडकळीस आणणे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे व त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवणे, हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू असतो. त्याला हेर खाते असं म्हटलं जातं. मौर्यकालीन लोकजीवन आपण बघणार आहोत पुढच्या मुद्द्यामध्ये. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तदंतांवरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगविणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी घडविली जात. त्यानंतर नौका बांधणी हा एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. आता जर आपण मौर्य काळात जर बघितलं तर शेती उत्पादनाला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान होतं. आता आपण जर पूर्वीचा इतिहास जर बघितला, म्हणजे त्या ठिकाणी मानवाच्या उत्क्रांतीचा जर इतिहास जर बघितला तर तेव्हापासून तर आजपर्यंत शेतीला अनन्यसाधारण महत्त्व असलेलं दिसतं. त्याच पद्धतीने आजही शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीबरोबरच व्यापारालाही त्या काळात महत्त्वाचे स्थान होते. त्याच पद्धतीने इतर उद्योगांनाही त्या ठिकाणी महत्त्वाचे स्थान असलेलं आपल्याला दिसतं.
त्यानंतर हस्तिदंतांवरती कोरीव काम. आता हस्तिदंत म्हणजे काय, हत्तीचे जे दात असतात त्याच्यावरती कोरीव काम त्यावेळेस केले जात होते. आता सध्या हस्तिदंत हे याच्यावरती कोरीव काम करण्यासाठी सरकारची सक्त बंदी आहे. कापड विणणे, रंगविणे, धातुकाम अशा विविध व्यवसाय त्या काळामध्ये अस्तित्वात होते. काळ्या रंगाची मातीची भांडी त्या ठिकाणी घडविली जात होती, म्हणजे तयार केली जात होती. त्याच पद्धतीने नौका बांधणी हाही एक मोठा उद्योग त्या काळात प्रसिद्धीस आलेला होता. नौका बांधणी म्हणजे काय, की त्या ठिकाणी जहाज बांधणी असेल किंवा त्या ठिकाणी होड्यांची रचना असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी नौका बांधणीचं काम त्या ठिकाणी चालू होतं. त्याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं जर म्हटलं तर त्याचा मुलगा आणि त्याची जी मुलगी होती संघमित्रा आणि महेंद्र हे श्रीलंकेस पाठवले होते. म्हणजेच त्या काळात नौका बांधणीला विशेष प्राधान्य असताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर धातू कामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाची वस्तू बनवण्याचे तंत्र विकसित झाले होते. त्यानंतर धातू कामाचा जर विचार जर केला तर त्याच पद्धतीने धातूंबरोबर लोखंडाची वस्तू बनवण्याचं तंत्रसुद्धा नंतरच्या काळात विकसित झालेलं होतं. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये विविध प्रकारचे, म्हणजे ते गाव जे होते, शहरी जे होती, त्या ठिकाणी विविध प्रकारचे उत्सव आणि समारंभ त्या ठिकाणी साजरे केले जात असे. त्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होते. त्या काळामध्ये मनोरंजनाची साधने म्हणजे नृत्य, म्हणजे नाच असेल किंवा गायन असेल, अशी फक्त ठराविकच होती. त्या काळामध्ये अशा विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्र किंवा अत्याधुनिक खेळ त्या ठिकाणी विकसित झालेले नव्हते. त्यामुळे त्याच नृत्य असेल, गायन असेल, हे त्या ठिकाणी मनोरंजनासाठी वापरलं जात असे. त्यानंतर खेळांमध्ये कुस्तींचे खेळ असेल, रथांच्या शर्यती असतील, त्या लोकप्रिय होत्या. कुस्तीचे खेळ आजही आपण खेडोपाड्यांमध्ये बघतो, ते आजही विकसित असलेले आपल्याला दिसतात. रथांच्या शर्यती सध्या सरकारने बंद केलेल्या आपल्याला दिसतात, परंतु काही काळ म्हणजे जवळजवळ 2008पर्यंत या शर्यती या चालत होत्या. आता सध्या नामशेष होताना आपल्याला काही अंशी दिसत आहे, काही काही ठिकाणी चालू आहे. त्याच पद्धतीने सोंगट्यांचा खेळ, म्हणजे आपण त्याला सोंगट्यांचा खेळ असेल किंवा बुद्धिबळ, आपण त्याला चेस म्हणतो, अशा पद्धतीची विविध प्रकारची खेळ त्या ठिकाणी आवडीने खेळली जात होती. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव त्या ठिकाणी त्या काळामध्ये दिलेलं होतं, ज्याला आपण चेस असं इंग्लिशमधून म्हणतो. त्याचा पुढचा मुद्दा आहे मौर्यकालीन कला आणि साहित्य. अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुना आहे. त्यामध्ये सम्राट अशोकाच्या जर कला आणि साहित्याचा जर अभ्यास जर केला तर त्यामध्ये शिल्पकलेला त्या काळामध्ये विशेष महत्त्व होते. शिल्प म्हणजे दगड आणि कला म्हणजे त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम किंवा कोरीव काम, त्याला शिल्पकला असं म्हटलं जातं. अशोकाने उभारलेले जे स्तंभ होते ते भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्यांनी उभारलेले स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांचे अतिशय उत्तम शिल्पे त्यावरती आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. जर आपण सम्राट अशोकाच्या काळातील स्तंभांचा विचार जर केला तर त्यावरील जे हत्ती, बैल हे जे कोरीव काम केलेले आहेत ते वाखण्याजोगे आहेत. त्याच पद्धतीने सारनाथ येथील जो अशोक स्तंभ आहे तो संपूर्ण लोखंडामध्ये उभा केलेला तो आहे. त्या स्तंभाचा जर विचार जर केला तर तो खूप म्हणजे जवळजवळ त्याला आता खूप दिवस झाले तरी परंतु त्याच्यावरती अजूनही गंज चढलेला नाही, तो आहे त्या स्थितीत आहे. म्हणजे त्यावरून त्या काळातील धातूची शुद्धता ही आपल्याला कळते. त्या स्तंभावर चारही बाजून सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. आता आपण जर नाणी जर बघितली, 1, 2, 3, 4 अशी नाणी जर बघितली, 5चा ठोकळा असेल किंवा 10चा असेल, त्यावरती नाण्यांवरती एक 3 सिंहाचं चित्र दिसतं. ते खरं 4 आहे, एक पाठीमागे आहे. आपल्याला समोरून फक्त 3च सिंहाचे चित्र त्या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी पुस्तकामध्ये स्तंभ शीर्ष त्या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा, त्यावरती 3 सिंह त्या ठिकाणी दर्शविलेले आहे. अशा पद्धतीने ही स्तंभ उभारलेली होती. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे. बराबार या टेकड्यांवरील ज्या लेण्या आहेत त्या आजही प्रसिद्ध आहे. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन असलेली दिसून येते. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्यही उदयाला आली.
मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. मौर्य काळानंतर अनेक राज्य उदयाला आली. छोटछोटेली जी राज्य होती ती नंतरच्या काळात उदयाला आली, कारण की सम्राट अशोक याने संपूर्ण साम्राज्याचा जवळजवळ त्याग केलेला होता. आपला मुलगा आणि मुलगी हे परदेशी पाठवून दिलेले होते, त्यामुळे साम्राज्याकडे लक्ष देणारं असं कोणीच नव्हतं. त्यामुळे ते राज्य हळूहळू लयात जाऊ लागलं, इतर राज्य उदयाला आली. त्यानंतर साम्राज्यही नंतरच्या काळामध्ये उदयाला आली, परंतु मौर्य साम्राज्य हे त्या काळातील सर्वात मोठं साम्राज्य असलेलं दिसून येतं. त्यातील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी या आपण पुढील तासाला किंवा पुढील पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या खालचा जो स्वाध्याय आहे तो व्यवस्थित सुटसुटीत आपल्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे व प्रश्नोत्तरं पाठांतर करून ठेवावयाची आहे. धन्यवाद.